गुड मॉर्निंग. काल आपण बाळांनो आयनिक रेडियस हा पार्ट स्टडी केला. पहिली फिजिकल प्रॉपर्टी बघितली होती परवा ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस कॅल्क्युलेट करताना जे काय असेल ते डिस्टन्स इंटरलिंक्ड डिस्टन्स बिटवीन टू बॉन्डेड ॲटम टू नेबरिंग ॲटम, बरोबर. आणि दुसरा पार्ट म्हणजे आयनिक रेडियस. when रेडियस काउंटेड इन बिफोर द आफ्टर द आयन फॉर्मेशन आर कॉल्ड एज आयनिक रेडियस, बरोबर. त्याच्यानंतर पुढं तिसरी प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता ही जी प्रॉपर्टी आहे ना ही बऱ्याच वेळेला JEE नीटसाठी अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. बऱ्याच वेळेला याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. आता ज्या काय असेल तर फिजिकल फ्रेंड्स म्हणजे पिरियडमधले फ्रेंड्स किंवा तुमचं जे काय असेल फिजिकल प्रॉपर्टीमधला फ्रेंड्स इन पिरियड इन ग्रुप हे तर बघणारच आहे, त्यात काही प्रश्नच नाही. पण पहिलं सगळ्यात महत्त्वाचं ही व्हॅल्यू एक्झॅक्ट असते कोणासाठी, तर ही जी व्हॅल्यू आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही एक स्पेशल व्हॅल्यू आहे बघा. आणि ही व्हॅल्यू कोणासाठी असते तर ज्यांच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्डिंगचं फॉर्मेशन असतं ना त्यांच्यामध्ये. तो कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे एक्झॅक्ट काय तर तो असं बॉन्ड फॉर्मेशन की शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर बिटवीन टू ॲटम्स, बरोबर. मीन्स म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर बिटवीन टू ॲटम्स आर कॉल्ड एज कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे ज्यांनी व्हॅलन्सी सॅटिस्फाय करण्यासाठी बॉन्ड तयार केलेला असतो ना बाळांनो त्याला काय बोलतात कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे याच्यामध्ये जे काही स्पेसिस इन्व्हॉल्व होणार ना ते दोन डिफरंट स्पेसिस इन्व्हॉल्व होणार. म्हणजे समजा की फॉर एक्झाम्पल आपल्याला फॉर्मेशन कोणाचं बघायचं आहे तर SClचं फॉर्मेशन बघायचं आहे तर हा बॉन्ड कसला असतो बाळांनो तर कोव्हॅलंट बॉन्ड असतो. आता हा कोव्हॅलंट असं का नेम दिले याला तर यांनी दोघांनीही व्हॅलन्सी सॅटिस्फाय केली. आता याचं जर ॲटॉमिक इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन बघितला तर याच्याकडे 1 आहे. क्लोरीनसाठी बघितला तर 17 आहे. म्हणजे याच्या व्हॅलन्सीमध्ये 1 इलेक्ट्रॉन येतात, याच्या 2 आहेत 7 आहेत. ओके. आता याला जर बघितलं तर न्यूक्लियर कॉम्पिटिशन पाहिजे म्हणजे हा स्टेबल होईल. याला जर बघितलं तर ऑक्टेट लास्ट सेटमध्ये 1 इलेक्ट्रॉन्स पाहिजे म्हणजे त्याचा ऑक्टेट कम्प्लीट होईल. म्हणजे हा इलेक्ट्रॉन आपण इकडे ट्रान्सफर केला तर त्या दोघांच्या मध्ये काय होतं दोन म्युच्युअल शेअरिंग आणि तयार होणाऱ्या बॉन्डलाच काय बोलतो आपण कोव्हॅलंट बॉन्ड. आता हा जो कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो ना ज्याला बॉन्ड तयार केला जातो तेव्हा काय केलं जातं दोन्ही आयटम जे आहे ते म्युच्युअल शेअरिंग रिप्रेझेंट करतात. आता मुळात ते दोन्ही आयटम डिफरंट आहे दिसतच आहे. म्हणजे या दोन्ही डिफरंट आयटममध्ये जे इलेक्ट्रॉन म्हणजे न्यूक्लियर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते स्ट्रॉंग असतं. त्याच्यात काय करतात ते बऱ्यापैकी स्टॅबिलिटी रिप्रेझेंट करतात दोन्ही आयटम. कारण आता याला गरज होती बरोबर ना आणि यालाही गरज होती. याने याला इलेक्ट्रॉन दिला त्यामुळे शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर पाहिजे असेल त्याचं इलेक्ट्रॉन रिप्रेझेंट करून पण तुम्हाला हवं असेल तर बघूया. आता हायड्रोजनचा हा इलेक्ट्रॉन आणि क्लोरीनचे जर बघितला तर लास्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात तर 7 इलेक्ट्रॉन्स असतात. हे 6 झाले बाळांनो आणि हा 7 इलेक्ट्रॉन, बरोबर. हे 6 याचे राहिले आणि हा 7 इलेक्ट्रॉन त्याने रिप्रेझेंट केला. एकदा आता हायड्रोजन आयटम हा इलेक्ट्रॉन आपला बोलेल म्हणजे डुप्लेट कम्प्लीट झालं आणि एकदा ही पेअर काय करणार क्लोरीन आयटम आपली बोलणार म्हणजे त्याचंही ऑक्टेट कम्प्लीट झालं. म्हणजे हाही स्टेबल झाला आणि हाही स्टेबल झाला. म्हणजे त्याने जे शेडिंग करून तयार केलेला बॉन्ड आहे त्याला काय बोलायचं आहे सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. आता हा जो बॉन्ड आहे ना या बॉन्डवरून आपल्याला काय पाहिजे तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय सांगितलं की स्पेशलाइज व्हॅल्यू आहे. त्याच्यामध्ये ना लिनस पोलिंग नावाचे सायंटिस्ट आहे. त्यांनी 1922ला ही डिस्कवरी दिली. ज्यावेळेला सेम आयटममध्ये बॉन्डिंग असते त्याला प्रश्नच उरत नाही की हा त्यांच्याकडे नेगेटिव्ह कपॅसिटी काय आहे. पण ज्यावेळेला आपण डिफरंट आयटममध्ये बॉन्डिंग असतात त्याला मात्र ते दोन्ही आयटम जे आहेत ते सेम पार्टमध्ये इन्व्हॉल्व होणार नाही आहे. म्हणजे साहजिकच आहे कारण दोन डिफरंट आहे पण त्याच्या रिॲक्टिव्हिटीमध्ये डिफरन्स असणार आणि ती रिॲक्टिव्हिटी एक्सप्लेन करण्यासाठी त्यांनी काय केली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही व्हॅल्यू यूज केली. आता ही व्हॅल्यू जी ती व्हॅल्यू एक्सपेरिमेंटली कधी कॅल्क्युलेट करता येत नाही तर त्याच्यासाठी काय केलं पुलिंग नावाने पुलिंग या सायंटिस्टने काय केलं पुलिंग स्केल तयार केला. स्केल म्हणजे जसं आपली स्केल असते ना जे आपलं तुमची लेंथ वगैरे काउंट करण्यासाठी जी स्केल असते तशी सेम स्केल बनवली आणि त्याच्यात हायर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला काय मिळाली 4.0 आणि ती स्केल यूज करून म्हणजे आता तुम्हाला 2 एक्झाम्पल मी देणार आहे. एक ग्रुपमधले एक एक्झाम्पल देणार आहे, पूर्ण ग्रुप देणार आहे, पूर्ण पिरियड देणार आहे. त्याला तुमच्या लक्षात येईल. तर ही जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू फक्त त्या स्केलवरून रिप्रेझेंट करायला सांगितली. म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती असतं एक्झॅक्टली तर कसं असतं बघा हायड्रोजन अट्रॅक्ट्स क्लोरीन ॲटम अट्रॅक्ट्स हायड्रोजन ॲटम, बरोबर. मग आता या दोघांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झॅक्ट काय आहे त्याच्यातला कोणतरी मोर अट्रॅक्टिव्ह असेल कोणतरी हाय रिॲक्टिव्ह असेल कोणतरी लेस रिॲक्टिव्ह असेल, बरोबर ना. म्हणजे त्यांची रिॲक्टिव्हिटी जर रिप्रेझेंट करायची झाली एखाद्या कंपाऊंडमध्ये एखाद्या एलिमेंटची जर रिॲक्टिव्हिटी सांगायची झाली तर बाळून ही व्हॅल्यू आपल्याला गरजेची आहे आणि त्या व्हॅल्यूवर आपण त्याची कपॅसिटी ठरवतो. ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हायर तो मोर रिॲक्टिव्ह, ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी लोअर तो लेस रिॲक्टिव्ह. मग आता हे ठरवायचं असेल तर
कुलिंग नावाचे सायंटिस्ट आहेत त्याने कुलिंग स्केल बनवली आणि त्या स्केलवरून आपण ती रिॲक्टिव्हिटी सांगायला सुरू केली. मग त्याच्यामध्ये आता डेफिनेशन देताना काय दिलेली आहे बघा, द ॲबिलिटी ऑफ कोव्हॅलेंटली बॉन्डेड ॲटम, कुठलेही एक्झाम्पल घ्या, द ॲबिलिटी ऑफ कोव्हॅलेंटली बॉन्डेड ॲटम टू अट्रॅक्ट शेअर्ड इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू. बरोबर, इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल EN ने रिप्रेझेंट केलं जातं. आता ह्याच्यामध्ये कसं असते बघा, आता ही शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर आहे हायड्रोजन आणि क्लोरीनमध्ये. ओके, आता ही पेअर जर बघितला तर आपलं कसं आहे, पार्टली इन्व्हॉल्वमेंट आहे, म्हणजे थोडा पार्ट हायड्रोजनचा आहे, एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा आहे, एक इलेक्ट्रॉन क्लोरीनचा आहे. मग आता ती जी पेअर तयार होते त्याला काय म्हटलं मी, म्युच्युअल इलेक्ट्रॉन पेअर बोललो, कारण दोघांच्या पार्टनरशिपमध्ये ती तयार झाली. बरोबर, जरी पार्टनरशिपमध्ये तयार झाली असली तरी आता मला हे सांगणं गरजेचं आहे की ही इलेक्ट्रॉन पेअर एक्झॅक्ट कुठल्या ॲटमकडे अट्रॅक्ट होणार. मग आता कुठल्याकडे होणार तर मला माहितीच आहे, जो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असेल त्याच्याकडे ते अट्रॅक्ट होईल. म्हणजे आता मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कशावरून ठरवायचं, तर आता पहिल्यांदा आपल्याला काय सांगितलं पाहिजे, इन ग्रुप अँड इन पिरियड ही व्हॅल्यू आपल्याला आधी पहिली कॅल्क्युलेट केली पाहिजे. आणि प्रत्येक इलेमेंटची ती स्टँडर्ड व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे आणि त्याच्यावरून आपण काय सांगतोय, तर आता ह्या टोटल याच्यामध्ये बघितलं तर क्लोरीन काय आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे, हेन्स अट्रॅक्ट शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर टुवर्ड्स इटसेल्फ, म्हणजे तो स्वतःकडे देतात. आता पुन्हा असा विचार कराल की हा ही इलेक्ट्रॉन पेअर याच्याकडे दिली तर त्यांच्याकडं याच्याकडं पॉझिटिव्ह चार्ज येईल, याच्याकडं निगेटिव्ह चार्ज येईल. बरोबर, तर मग आम्ही हे कधीही चार्ज फॉर्मेशन करत नाही, कारण कसं असते, समजा एक एक्झाम्पल म्हणून बघा, त्याच्यानंतर मग तुम्हाला पुन्हा हे काय असेल ते सांगेल. समजा की समजा की दोघे जण आहेत A आणि B. बरोबर, समजा एकट्याकडं जे काही पुस्तकं आहेत किंवा जे काय आहे तो आहे ना दुसऱ्यासोबत काय करणार आहे, शेअर करणार आहे. समजा की एकट्याकडं फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स, बरोबर, आणि दुसऱ्याकडे पुस्तक आहे ते फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आहे. बरोबर, मग आता फिजिक्स केमिस्ट्री कॉमन आहे, आता मॅथ्सचं पुस्तक एकट्याकडे आहे, बायोचं पुस्तक एकट्याकडे आहे, म्हणजे ते काय करणार, पार्टली शेअर करणार. बरोबर ना, कारण दोघांच्याकडे ते पार्ट नाही आहे, म्हणजे ते काय करणार, शेअरिंग करणार. ते काय करू शकतात, एक्सचेंज करू शकतात. काही वेळेला काय करू शकतात, समजा मॅथ्सवाल्याला पूर्ण पुस्तक त्याला 4 दिवसासाठी दिलं तर त्याच्याकडे कसं सेट होणार, PCMBचं सेट होणार. समजा नंतर ती दोन्ही पुस्तकं त्यानं Aला दिली तर त्याच्याकडेही 4 पुस्तकं होणार. म्हणजे मग मला सांगा, त्या दोघांच्यामध्ये ज्याला पार्टनरशिप करतो आपण, शेअर करतो, त्याला असं म्हणत नाही की हे पुस्तक तुलाच घेऊन टाक, म्हणजे तू वाचायला घेतलंयस ना तर तुला घेऊन टाक, असं कधीही बोलत नाही. म्हणजे तुमच्या हे लक्षात आलं का बघा, वापरायचं आहे दोघांच्यामध्ये, त्यामुळे आपण ते दोघांचंही म्हणून सांगू शकतोय. म्हणजे ही इलेक्ट्रॉन पेअर इथं राहणार, पण सगळ्यात महत्त्वाचं हे की ते त्या पुस्तकावरती कोणाचं तरी एकट्याचंच काहीतरी हे असणार आहे, म्हणजे कॉन्ट्रिब्युशन टोटल जे आहे ते कोणाचं तरी एकट्याचंच असणार, फक्त एक्सप्लेन करताना ते पार्टली एक्सप्लेन होणार. असं असल्यामुळे हा बॉन्ड जो तो इथंच राहील. पण याच्यात ही पेअर जास्तीत जास्त कोणाकडे अट्रॅक्ट केली जाते, हा जर क्वेश्चन आपल्याला विचारला तर तो सांगता आला पाहिजे, दिस म्युच्युअल शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर अट्रॅक्ट टुवर्ड्स द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. बरोबर, मग आता ही जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सांगायची असेल तर आता असं तोंडी सांगून चालणार नाही, असं होणार की ॲटॉमिक साईजवर डिपेंड आहे का, ॲटॉमिक नंबरवर डिपेंड आहे का, त्या कशावरतीही ती डिपेंड नाही आहे. फार तर तुम्ही काय करू शकता, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जवर डिपेंड आहे. ज्याचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज लो, म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज ज्याचा लो असेल त्याच्याकडे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हायर असेल, आणि ज्याचा हायर असेल त्याच्याकडे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असणार, व्हॅल्यू लो असणार आहे. मग आता हाच पॉईंट आपल्याला आधी पहिल्यांदा आपण ग्रुपमध्ये आणि पिरियडमध्ये नेमकं काय असतं ते बघूया, आणि मग पुन्हा हे एक्झाम्पल तुम्हाला सांगेल. त्याच्यानंतर परत आणि पुन्हा डेफिनेशन बघा, कारण हा पॉईंट जो आहे हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅल्क्युलेट करून पण विचारतात. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आयडेंटिफाय स्पेसिस म्हणून पण तो क्वेश्चन विचारला जातो. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यावरती एखाद्या कंपाऊंड फॉर्मेशनची रिॲक्टिव्हिटी डिपेंड असते. बघा, आता जेवढं मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटममध्ये तुम्ही कंपाऊंड फॉर्मेशन करता तेवढं ते कंपाऊंड हायली रिॲक्टिव्ह, जेवढं कमीत कमी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये तयार करता तो लेस रिॲक्टिव्ह. त्यामुळे तो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जेवढा मोर असेल तेवढं ते कंपाऊंड लेस रिॲक्टिव्ह असतं, जेवढा हायर असतो तेवढं ते काय असणार आहे, मोर रिॲक्टिव्ह. त्यामुळे त्या रिॲक्टिव्हिटीसाठी, कारण आपल्याला ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटीचा नावाचा एक क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये तो क्वेश्चन सॉल्व्ह करताना असंच कशी ऑर्डर सांगायची नाही, तर त्याला हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा पॉईंट जो आहे तो गरजेचा आहे. बघा, त्यामुळे JEE नीट CET तिन्ही एक्झामसाठी हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. तर ही व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू कशी एक्झॅक्ट असते, ग्रुपमध्ये काय होतं, पिरियडमध्ये काय होतं ते आता बघूया. जसं मी तुम्हाला म्हटलं ना तसं आता हा आपला सेकंड पिरियड आहे, बरोबर ना, आणि हा फर्स्ट ग्रुप आहे, फर्स्ट ग्रुप. बरोबर,
आता दोन कंडिशन्स आपण बघणार आहे. समजा एक पिरियड असेल तर काय बघा, लेफ्ट हँड साईड टू राईट हँड साईड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू गोज ऑन इन्क्रीजिंग. इकडून जर इकडं बघितला तर काय झालेली दिसते व्हॅल्यू आपल्याला इन्क्रीजिंग दिसते. आणि इन ग्रुप बरोबर ना गोज ऑन डिक्रीजिंग. आता ही जी कन्सेप्ट आहे, आता हे म्हणाल की व्हॅल्यू तुम्ही कशावरून काढला किंवा काय, तर मगाशीच मी तुम्हाला काय म्हटलं, तर ही व्हॅल्यू जी आहे ते एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू नाही आहे. तर उली नावाचे सायंटिस्ट आहेत, त्यांनी एक स्केल बनवलं आहे. त्या स्केलवरती ती रिॲक्टिव्हिटी रिप्रेझेंट होते. म्हणजे समजा की लिथियमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 1.0 आहे, बेरिलियमची आहे 1.5. हां पुन्हा असं काहीतरी लोक चालवाल की हां चला असंच लिहायचं असते वाटतं 0.5चा डिफरन्स आहे, असं नाही आहे. तुम्ही पाहिजे तर सेकंड पिरियड एक दिलेल्या बुकमध्ये तुम्ही बघू शकताय. आणि इकडून बघितलं तर 1.0, 0.8, 0.8, 0.8, 0.7. काही वेळेला काय असू शकते, सेम पण असू शकते, असं काही नाही आहे. तर प्रत्येक एलिमेंटसाठी त्या स्केलवरून काढून ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. आता याची जर व्हॅल्यू बघितलं तर 1.0 आहे. जर ऑक्सिजनची व्हॅल्यू बघितलं तर 3.5 आहे. म्हणजे मोर रिॲक्टिव्ह कोण असणार आहे, ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हाय व्हॅल्यू हाय आहे तो मोर रिॲक्टिव्ह बरोबर. म्हणजे ऑक्सिजन जो आहे तो मोर रिॲक्टिव्ह दॅन लिथियम. म्हणजे ही व्हॅल्यू दिल्यामुळे काय झालं, रॉंग रिॲक्टिव्हिटी समोर आली. कारण कसं असते बघा, पिरियडमधले एलिमेंट्स म्हटल्यानंतर बऱ्यापैकी सेम लेवलला असणार, कारण प्रॉपर्टी बऱ्यापैकी सेम असणार, फक्त एका इलेक्ट्रॉनचा डिफरन्स असतो. आणि इफेक्टिव्ह डिक्लेअर चार्ज जो आहे तो लेफ्ट हँड साईड टू राईट हँड साईड गोज ऑन डिक्रीजिंग बरोबर. त्याबरोबर ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग बरोबर. त्याबरोबर ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग. त्यामुळे रिॲक्टिव्हिटीला ते इलेमेंट कसे इन्व्हॉल्व होतात ते डिपेंड कशावरती असणार आहे, या व्हॅल्यूवरती. पुन्हा फर्स्ट ग्रुपमधल्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. टॉप टू बॉटम जर बघितला तर व्हॅल्यू कशा होतात, डिक्रीजिंग. इथं मात्र ॲडिशन ऑफ न्यू शेल, नवीन शेलच ॲड होत असल्यामुळे कसं पिरियड चेंज होतो. पिरियड चेंज झाल्यामुळे नवीन शेल आले. नवीन शेल आल्यामुळे इलेक्ट्रॉनचं क्लाउडिंग झालं वाढव. आणि इलेक्ट्रॉनचं जेवढं क्लाउडिंग असेल तेवढं बऱ्याचशा प्रॉपर्टी ज्या आहेत त्या काय होतात, डिक्रीज होतात. तसंच ही व्हॅल्यूसुद्धा काय झाली, डिक्रीज झाली. तर आता मला सांगा, म्हणजे एखादं कंपाऊंड असेल तर त्या कंपाऊंड फॉर्मेशनमध्ये समजा की आता आपल्याला असं कंपाऊंड बनवायचं आहे, समजा NaCl लिथियम क्लोराईड नावाचं कंपाऊंड मला बनवायचं आहे. आता लेफ्ट हँड साईड टू राईट हँड साईड इन्क्रीजिंग म्हटले म्हणजे क्लोरीन जो आहे तो हॅलोजन फॅमिलीचा मेंबर येतो, म्हणजे तो फ्लोरीनच्या फॅमिलीमध्ये येणार. मग तसं असेल आणि लिथियम हा फर्स्ट ग्रुपचा मेंबर. म्हणजे याच्यात जर बॉन्ड आपला सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होत असेल तर हा बॉन्ड कोणाकडे अट्रॅक्ट केला जाणार हे साहजिकच आपल्याला सांगता येणं गरजेचं आहे. मग हा बॉन्ड कोणाकडे ही पेअर इलेक्ट्रॉन कोणाकडे शिफ्ट होते किंवा तो कोव्हॅलेंट बॉन्ड कोणाकडे शिफ्ट होतो, जो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असेल त्याच्याकडं. मग आता याच्यातलं मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कोण, क्लोरीन. म्हणजे तो बॉन्ड कोणाकडे अट्रॅक्ट होईल, क्लोरीनकडे. म्हणजे तो लिथियम आणि क्लोरीनमधला पार्टली इन्व्हॉल्व झालेला बॉन्ड आहे. पण आता जर बघितला तर जास्तीत जास्त अट्रॅक्शन जे आहे ते कोणाकडे असणार, क्लोरीनकडं. पण तो बॉन्ड उचलून बाळगून त्याला द्यायचा नाही. काय लक्षात आलं का बघा, तो बॉन्ड तिथंच राहील. म्हणजे असं झालं ते, समजा एखादा पार्टनरशिपमध्ये एखादा तुम्ही व्यवसाय करताय, तर ते दोघेजण जर असतील समजा तर पार्टनरशिपमध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ काय, त्याला यालाही ते आपलं म्हटलं पाहिजे आणि यालाही ते आपलं म्हटलं पाहिजे. हां राहिला प्रश्न त्यांची इन्व्हॉल्वमेंट किती आहे, काय आहे, त्याच्याशी आपल्याला देणं नाही आहे. म्हणजे एकट्याची 50, एकट्याची समजा 75% इन्व्हॉल्वमेंट आहे, एकट्याची 25% इन्व्हॉल्वमेंट आहे, ते आपल्याला गरजेचं नाही. फक्त कसं आहे, हा मधला जो काय अट्रॅक्शन आहे ते कसं असायला पाहिजे, दोघांनाही त्याचं अट्रॅक्शन असलं पाहिजे ते जॉबचं बरोबर ना. म्हणजे पण ज्याची 75% इन्व्हॉल्वमेंट आहे, काय लक्षात येते का बघा, त्याचं जास्तीत जास्त त्याच्यावरती फोकस असणार आहे. ज्याची 25 इन्व्हॉल्वमेंट आहे तो थोडंसं त्याच्याविषयी वीक ठरणार. पण असं होणार नाही की पार्टनरशिप कॅन्सल बरोबर ना. तर पार्टनरशिप कधी करतोय आपण, बऱ्याचशा कंडिशन्स तुम्ही बघितल्या असतील बाळा. पार्टनरशिप कधी करतोय आपण, एक काहीतरी कमी असेल तरच आपण पार्टनरशिप करतो. मग कमी असेल तो भाग कसा असतो, थोडाफार आपल्याला कोणाकडून तरी, समजा की आता आपल्याला जस्ट एक एक्झाम्पल म्हणून घेऊ शकताय. समजा की एखादा पेन घ्यायचं आहे तुम्हाला, पेन घ्यायला दुकानात गेलाय आणि समजा त्याची प्राईस जी आहे ती समजा एक 10 रुपीज प्राईस आहे बरोबर. तुमच्याकडं म्हणजे जो घेणार आहात त्याच्याकडे समजा त्याला 9 रुपये आहेत, म्हणजे 9 रुपीज फक्त आहेत आणि 1 रुपये त्याच्यासाठी पाहिजे आहे, म्हणजे डिफिशियन्सी आहे. मग त्यावेळेला तू काय करणार, दुसऱ्याकडून घेणार ना, का असं करणार आहे, हां म्हणजे पेन घ्यायचं आपण घरी येऊया, कंपल्सरी पाहिजेच आहे. म्हणजे आपण काय करणार, ज्याच्याकडे 9 रुपीज आहे तो दुसऱ्याकडून काय करणार, शेअरिंग करणार, दुसऱ्याकडून 1 रुपीज घेणार आणि 10 रुपीजचे जो काही असेल तो पेन ॲक्सेप्ट करणार. आता तसं जर केलं तर तो घेतलेला पेन जो आहे तो खरं तर बोलताना कसा असायला पाहिजे की दोघांनी मिळून घेतला आहे तो. म्हणजे बोलताना साहजिकच आहे, हां तू दिलास म्हणून ते घेतला, नाही तर घेतला नसता, नाही तर जमलं नसतं असं बोलत असतो ना आपण. म्हणजे असं नाही म्हणत हा जा तुझा काही संबंध नाही असं म्हणत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, ज्याच्याकडे 9 रुपये होते, ज्याचा 1 रुपये
पार्टली इन्व्हॉल्व होतात. म्हणजे आता मला सांगा त्या पेनवरती जास्तीत जास्त फोकस किंवा जास्तीत जास्त हे कोणाचं असणार आहे, तर ज्याचं जास्त पैसे आहेत त्याचं, म्हणजे ज्याच्याकडे 9 रुपये आहेत तो जास्तीत जास्त त्या पेनवरती हे करेल. म्हणजे राहिलेल्याला 1 रुपये दिला म्हणून तो ॲक्सेप्ट झाला, बरोबर. म्हणजे असं नाही म्हणू शकत हा का असं म्हणायचं पेन 9 रुपयाचा म्हणजे पेन मी घेते त्याचं झाकण तुम्हाला घ्या, म्हणजे ज्याला 1 रुपये दिला तर झाकण द्यायचं का, असं होईल का, नाही. म्हणजे याचा अर्थ लक्षात आला का बघा, पेन हा एकट्याकडेच येणार पण दुसऱ्याने थोडीशी मदत केलेली असतात, म्हणजे त्याच्याबरोबर बॉन्डिंग असायला पाहिजे. कारण तो कधीही तो 1 रुपये मागू शकतो आणि तो गरजेला त्याने दिलाय, म्हणजे बॉन्डिंग हे कंपल्सरी पाहिजे. पण ज्याचे जास्त पैसे आहेत त्याचं त्या पेनवरती जास्तीत जास्त फोकस असेल. लक्षात आलं. म्हणजे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम जो असेल त्याच्याकडे ती शेअर इलेक्ट्रॉन पेअर अट्रॅक्ट होईल. आणि आता आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये ही इलेक्ट्रॉन पेअर कोणाकडे त्यांना असा जर क्वेश्चन विचारला तर त्या इलेमेंटकडे बघून काय येणार नाही वळावं, तर आपल्याला काय परफेक्ट पाहिजे, इन पिरियड लेफ्ट हँड साइड टू राईट हँड साइड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू गोज ऑन इन्क्रीजिंग आणि इन ग्रुप गोज ऑन डिक्रीजिंग. हे दोनच शब्द तुम्हाला त्यांची रिॲक्टिव्हिटी रिप्रेझेंट करते. त्यांची व्हॅल्यू किती आहे हे आता आपल्याला गरजेचं नाही, कारण देताना देतील काय, कंपाऊंड देतील आणि रिॲक्टिव्हिटी विचारतील, त्यावेळेला सांगता आलं पाहिजे. समजलं. हा झाला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मग आता बघा पुन्हा एकदा डेफिनेशन सांगतो म्हटलं होतं, द ॲबिलिटी ऑफ कोव्हॅलेंटली बॉन्डेड आयटम टू अट्रॅक्ट शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर इटसेल्फ इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू. त्या व्हॅल्यूवरून तो अट्रॅक्ट करतात, बरोबर. आता असाही विचार काही वेळेला होईल किंवा असंही करू शकता, समजा क्लोरीन बॉन्ड क्लोरीन, बरोबर. त्या क्लोरीनकडे काय तर हे 6 इलेक्ट्रॉन आहेत, याच्याकडे पण हे 6 इलेक्ट्रॉन आहेत, बरोबर. दोघांचे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आहे 287 287. हाही बॉन्ड शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर बॉन्ड आहे, त्याचा हा 7th इलेक्ट्रॉन आणि याचा हा 7th इलेक्ट्रॉन, हे लास्ट सेटमध्ये फक्त रिप्रेझेंट करते. आता जरी बघितलं तर याने याच्यावर शेअरिंग केलं, ऑक्टेट कम्प्लीट झालं. पुन्हा हे आपण म्हणून सांगितलं ऑक्टेट कम्प्लीट झालं. आता 50-50% इन्व्हॉल्वमेंट आहे, तरी सुद्धा म्हणून इलेक्ट्रॉन पेअर कोणाकडे अट्रॅक्ट होणार हे सांगणं गरजेचं आहे. आणि आता सरळ दिसते इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे तो काय 0 आहे, कारण दोघांच्याकडे सेम टेंडन्सी आहे. म्हणजे याचा अर्थ इथं तुम्हाला ती पेअर अट्रॅक्ट झालेली दिसणार नाही. पण ज्या वेळेला 2 डिफरंट आयटममध्ये बॉन्डिंग असेल ना, तेव्हा मात्र ती इलेक्ट्रॉन पेअर जो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम असेल त्याच्यावर मात्र नक्कीच अट्रॅक्ट होईल. समजलं. ही प्रॉपर्टी झाली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. याच्यावर आपल्याला काय समजून सांगितलं, रिॲक्टिव्हिटी आणि बॉन्डचं नेचर पण समजतं मला, कारण तो बॉन्ड शिफ्ट होणार आहे का तो बॉन्ड आहे सेंटरला राहणार आहे ते कळतं. त्या बॉन्डचं बिहेवियर पण समजेल आणि मॉलिक्यूलची रिॲक्टिव्हिटी पण समजेल. समजलं. याच्यानंतरची पुढची प्रॉपर्टी आहे आयनायझेशन एन्थाल्पी, ती आपण उद्याच्या लेक्चरला स्टडी